फायनली आमच्या मॅडमनी शॉपिंग करायचं ठरवलेलं आहे आणि ते पण सकाळ सकाळी मला झोपेतून उठवून तिने शॉपिंग करायला आणलंय. मी ब्रश पण नाही केलंय, पण तरी पण मला भूक लागलेली. मी पहिले पुरी सब्जी खाल्ली आणि मग आम्ही शॉपिंगला आलोय. आपको पता है ये खा चुकी है, मैंने कुछ नहीं खाया. मैं यहाँ पे शॉपिंग करना पहिले पेट पूजा नंतर बाकी सगळं. भाई मी नाही राहू शकत यांच्यासारखं. हे लोक काहीच नाही खात. शॉपिंग बाद में खाने पीने का, बाहर में गया तेल में गया. फर्स्ट प्रायोरिटी इज अ फूड. अभी मैं यहाँ से ले रही हूँ बनारसी बैग. आणि हाँ मी सांगते यस, मॅडमकडे ऑलरेडी सेम 2 बॅग आहे आणि ही आता ती पुन्हा अजून 2 घेते. अच्छा लगता है तो क्या प्लीज क्लॅप फॉर मैं कर देती हूँ मेरे लिए. इडली अजिबात ट्राय करू नका. पुरी सब्जी इज अ बेस्ट ऑप्शन. हिने 2 सोडून हिने 3 बॅग घेतलेल्या आहेत. ये बढ़िया है, अगला नंबर से ले लेना. नहीं अंकल आप गलत बोले. ये अभी ना ये पूरा ऐसे बैग ले लेगी सब जगह से और मुंबई में जाके बिजनेस करेगी. कुछ नहीं हुआ तो ये ऐसे ही बेचेगी. कितने का यहाँ 500 का एक बेचेगी. यहाँ से अभी 80 में ले रही है ना, 80-100 में, वहाँ पे जाके 500 में बेचेगी. पता नहीं, बहुत बिजनेस माइंडेड है. सकाळ सकाळी मस्त मिठाई खाल्ली आणि मी ठरवलं की आता बनारसला आपण साडीमध्ये एक्सप्लोर करूया. तर मी साडी वेअर केली आणि छान अशी मस्त स्वतःला साडी नेसल्यावरती आणि थोडं मला वाईब येत होती बनारसमध्ये आहोत करून. मी तुम्हाला सर्वांना लास्ट व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की जर तुम्ही काशीमध्ये येत आहात, तुम्ही गर्ल असाल तर ट्रेडिशनल क्लोथ्स आणि सगळ्या गोष्टी अशा कॅरी करूनच ठेवा. तिकडे तुम्हाला खूप छान म्हणजे एक्सप्लोर करता येईल. इवन इकडे क्लोथ्ससुद्धा मिळतात आणि इवन साडीज पण आहेत स्वस्त वगैरे. तुम्ही बाय पण करू शकता बाहेरून. मग तुम्ही रेडीमेड ब्लाऊज वगैरे स्वतःसोबत ठेवू शकता इफ यू वॉन्ट टू वेअर अ साडी. अदरवाईज आम्ही मस्त थोडं भांग ट्राय केलेलं, नंतर स्ट्रीट फूड ट्राय करत होतो छानपैकी. ते करता करता आमचा कसा वेळ निघून गेला कळालंही नाही. हे आमच्या शेजारच्या हॉस्टेलमधली मुलं आहेत, युग हॉस्टेलची, आणि खरंच हा ग्रुप एवढा कूल होता. म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळ्याच ते विश्वामध्ये होते, मी असं बोलू शकते. प्रत्येकजण आपापली वाईब एन्जॉय करत होतं किंवा टॅलेंटेड पर्सनही मला बरेच पाहायला मिळाले इकडे. आणि हे सगळी मुलं 4-4, 5-5 महिने एकाच ठिकाणी राहतात. आम्ही फक्त 5 दिवसांसाठी गेलो होतो, तरीही आम्हाला निघवत नव्हतं तिथून. पण हे 5-5 महिने राहूनही यांना जायची इच्छा होत नाही बनारसमधून. आणि ही बनारसची सकाळ मी खरंच कधीच नाही विसरू शकत, कारण की खूप कमाल, म्हणजे इकडची वाईबच मस्त आहे. मी इकडे डोसा सकाळी ट्राय केला होता आणि डोसा ढोसून झाल्यानंतर मी ठरवलं की चला बनारसला आपण सकाळ सकाळी आपल्या डोळ्यांनी बघूया. मग छानपैकी एक लोकेशन पकडली आणि मी मस्तपैकी उभी राहून एन्जॉय करत होती बनारसच्या हवेला किंवा बनारसला कसं दिसतं सकाळ सकाळी. आणि खरंच म्हणजे शब्द नाही आहेत, जेव्हा तुम्ही स्वतःही जाल तेव्हा तुम्हालाही कळेल. मग ते झाल्यानंतर चहाचा घोट तर हवाच, म्हणून मस्तपैकी लेमन टी घेतली जिंजरवाली. आणि खूप इथे चहाचं क्रेज आहे बनारसमध्ये. तुम्ही सकाळ संध्याकाळ जर चहाप्रेमी असाल तुमच्यासाठी ही परफेक्ट लोकेशन आहे. मग आम्ही छानपैकी रेडी झालो, कारण की आम्हाला आजही टेम्पलला जायचं होतं. तर आज दिवस 3रा आहे आमचा आणि 3ऱ्या दिवसामध्ये आम्ही थोडं मंदिर आणि स्ट्रीट शॉपिंग काय असते बनारसमध्ये हे बघायला जाणार आहोत. आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन सांगितलं की जे टेम्पल्स आहेत ते कोणतं आपण व्हिजिट केलं पाहिजे, कारण की जागोजागी शिवजी वसलेले आहेत. पण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकत, तर त्यामुळे आपण मोजके जे फेमस प्लेसेस आहेत तिकडचे त्यांना व्हिजिट करणार आहोत. तर आम्ही सर्व खादाड लोक आम्ही मस्त खात पितच चाललो होतो एक्सप्लोर करता करता. आणि देवासाठी आम्ही फुलं वगैरे घेतली आणि हेच जय सिया रामांचं टेम्पल होतं. तर आम्ही रामांचं दर्शन घेतलं छानपैकी. आणि इकडे बाहेर मी तुम्हाला सर्वांना सांगते खूप चाटसाठी ऑप्शन आहे, अजिबात मिस आउट करू नका. किती पोट पॅक असेल तरीही खा. खरंच पाणीपुरी खूप मस्त होती. पाणीपुरी बेटा जल्दी जल्दी खा लो. कैसी लगी यूपी की पानीपुरी? बस चलो. और ये यहाँ पे चटकारी लेके खाया जा रहा है चाट. हा दादा आमच्याकडे असा बघत होता की विचारू नका. मग त्यानंतर मस्त चाटला एन्जॉय करून झाल्यानंतर मी जसं तुम्हाला म्हणाले होते की आम्ही आज पूर्ण दिवस टेम्पल एक्सप्लोर करणार होतो, तरी बर्गर जंक्शन पण तिथे जवळच आहे, तिकडेही तुम्ही जाऊ शकता. मग आम्ही दुर्गा मातेच्या टेम्पलला पहिले गेलो. त्यानंतर आम्ही मानस
तुलसी माणस करून एक टेम्पल आहे, तिथेही हे गेलेलो. आहे हनुमानजींचं आणि तुलसी माणस मंदिर. आम्ही आता हनुमानजींच्या मंदिरातून जाऊन आलो, त्यानंतर आम्ही देवीच्या मंदिरात जाऊन आलो आणि आता आम्ही आहोत हनुमानजींच्या मंदिरात. नियर माणस मंदिर येता आहात तर दालबाटी चौकाला जायला विसरू नका. आणि यांचं सिटिंग खूप सुंदर आहे, दालबाटी पण स्वस्त आहे. जर तुम्हाला फक्त दालबाटी आणि चौका हवा असेल तर चौका अराउंड 100 रुपीजला आणि दालबाटी काहीतरी 25 रुपयाला. तर मी म्हणेन की तुम्ही जर येताय तर नक्की इथे या आणि टेस्ट करा फूड. एकदम ऑथेंटिक प्लेस आहे, सिटिंग पण खूप सुंदर आहेत. सो सिटिंग आणि फूडसाठी मी तुम्हाला 100 आउट ऑफ 100 देईन आणि म्हणजे शॉर्ली ट्राय करा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इव्हन मी तुम्हाला खरंच सांगते, काशी इट्स ऑल अबाउट फूड अँड डेवोशनल टेम्पल्स. तर तुम्ही ती वाईब एन्जॉय करा, मिस करू नका. आणि जाता जाता आमची मस्ती पण बघा. बिग बॉस के घर में 8-7 हो रहे हैं और इन दोनों के चालू है. और जाहिर सी बात है, मेरे पास कोई ऑप्शन नहीं है तो मैं इसके साथ ही घूमूंगी. ऑप्शन देखो, जिंदगी में ऑप्शन बनते नहीं है, बनाने पड़ते हैं. और दूसरी बात, यहाँ पे कोई ऑप्शन नहीं है, सब एक साथ आए हैं ट्रिप पे. और ये नहीं सोचना है कि अगर तुम ऐसा करोगे फिर नेक्स्ट ट्रिप पे अपन फिर सोचेंगे कि यार क्या है वहाँ पे जाके दूसरी